नमस्कार मित्रांनो, राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर 11 एप्रिल 2025 रोजी शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे। तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 11 एप्रिल 2025 रोजी घेतलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। तर या शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत। तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। तर यामध्ये एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल 2025चे पैसे डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी निधी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आलेला आहे। तर ज्या लाभार्थ्यांचे डीबीटी ॲक्टिव्ह आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे पुढील आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।